तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर कशा आहात? तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आत्ताच आपण आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे झालेलो आहे. तर आता आपण खाली जाऊया. काल कोंबड्या आणल्या ते तुम्हाला दाखवतो. आत्ताशी 8:15 वाजले आणि मी ओरिओला पण खायला वगैरे दिलं आहे ते. आणि आता आपण खाली जाऊया, नाश्ता वगैरे करूया आणि मग ट्युशनला जाऊया. पहिल्यांदा तुम्हाला कोंबड्या दाखवतो मी. मित्रांनो हे बघा, हिची सकाळ सकाळी मस्ती चालू आहे आणि आपण खाली आलो आहे, चावी घेतली आहे. आता कोंबड्यांना हे करायला जाऊ, खायला पण दिली जाऊ. बघा आपले शार्क वगैरे. हे बघा मित्रांनो, हे बघा हा कोंबडा आहे. हो बघा केवढा मोठा आहे बघा, 4 ते 5 किलोचा आरामात आहे. आणि ही कोंबडी आहे, ही कोंबडी अंडी देते, चालू आहे तिची अंडी. ही पहिल्या पण आपल्याजवळ आलती आणि आत्ता पण आली. ही मामाच्या मित्राजवळची कोंबडी आहे ही. आणि कोंबडा आपला आहे, नवीन आणला आता आपण. बघा त्यांचं लॉक खोलतो आणि यांना पाणी वगैरे देतो. त्याचा पाण्यासाठी काही नाही आपल्याजवळ. तर आता आपण पहिला तिकडून ना हे घेऊ, आपल्याला काय बोलतात, कंटेनर घेऊ. ते चायनीज वगैरेला कंटेनर असतात ना, ते कंटेनर आपण 2-3 ठेवलेले आहेत काढून. त्या दिवशी बिर्याणी भरत होती ना तेव्हा, इलेक्शनच्या दिवशी कंटेनर 2-3 मिनिट काढून ठेवलेत. तर या पिंजऱ्यात ठेवलेत कंटेनर. त्यातून कंटेनर काढतो. कुठे गेले? हां बघा, एकच कंटेनर घेतो आहे. तर डाकूला आहेत आपल्याजवळ कंटेनरचे. बघा कबूतर बघा पिसळली बघा बघून मला. त्यांना खायला पाहिजे ते बघा. ते त्यांना खायला पाणी देतो. खायला तर आहे, पाणी देतो आता. मित्रांनो हे बघा, पाणी घेतलेलं आहे जगामध्ये. आता यांना पियायला पाणी टाकूया. खाणं तर आहे थोडंफार ऑलरेडी. असा केला आणि हे बघा, बघा पाणी. कोंबड्या आता खातील पाणी यांच्या पिंजऱ्यानंतर. आता यांना ना सोडू ना आतमध्ये. दुपारी मी आलो होतो ना तिकडे, त्या पिंजऱ्यात सोडलं आतमध्ये. तेव्हा ना येऊ ना अख्खा ना साफ करून घेईल पाणी मारून. असं पाणी मारून साफ केल्यानंतर सुकलं वगैरे तर मग नंतर मग चांगलं दिसतं. आणि ती कोंबडी अंड्यावरची, ती कोंबडीने अंडी दिली. आपण तिची अंडी जमा करून आणि तिची अंडी नंतर ते खाली फोडायला ठेवू, म्हणजे आपल्याला पिल्ली निघते. तर मित्रांनो नाश्त्याला बघा आपल्याला काय आहे, बटाट्याची भाजी, चपाती आहे. आणि आपल्याला ट्युशनला पण जायचं आता. तर आपण हे खाऊन भेटू आणि मग ट्युशनला पण जाऊ. तर मित्रांनो आता आपण क्लासची इथं पोचलेलो आहे. तर आपण सध्याला मैदान होते. तर आता भेटू आपण दोन्ही क्लास झाल्यावर. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे बाबाला गोळ्या घ्यायसाठी. तर मेडिकलला क्लासवरून शिकलेलो आहे. आता आपण मेडिकलला जाऊया आता आपण आणि गोळ्या घेऊ. हे बघा स्टेशनला आहे. तर मित्रांनो आता आपण वरती आहे. तर आता बघा माशांचे कालचे बेबी आणि आता जुने बेबी आहेत ते आपण मोजूया. पहिलं तर मी याच्यात पाणी भरलं आहे. जे जुने बेबी आहेत ना ते पहिले याच्यात काढून घेऊया. मग आपण काउंट करूया, मग तुम्हाला सांगतो किती बेबी निघलेत. फ्लोरनला तर आपण खायला दिलं आहे, बाकी यानं नाही दिला अजून मॉलीनं. फ्लोरन कुठे गेलं? फ्लोरन आजकाल मित्रांनो जास्त लपतं. तिथून गेला आता, लपलं आहे मित्रांनो. आणि लवकरच फ्लोरनचा टँक साफ करू तेव्हा तुम्हाला दाखवेल. आहे बघा पाणी तर क्लीन दिसतं आहे, पण भरपूर ब्लर आहे याच्यात. फोनमध्ये क्लिअर दिसतं आहे पाणी, पण असं भरपूर ब्लर आहे. आता मी बेबी काढतो आणि मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो हे बघा, आपण एकविरावरून काय काय आणलं आहे खायला. हा आहे चॉकी यो ओरिओची वेफर्स आहेत. ये ज्यूस फ्लेवर आहेत, मोहितने घेतले आहेत. हा आहे हाईड अँड सीक. हा चेरी आहे. परत हा कॅपेचिनो रोल्स आहेत, कसले तरी मोहितनी घेतले आहेत. आणि हे बघा, हे चॉकीमध्ये ना असे खालून हे असतात आपले क्रीम्स असतात. क्रीम ते आपण पहिलं खायचे, ते मिल्की बारसारखे. म्हणून हे आपले सगळ्यांचे फेवरेट लोणावळ्याला वगैरे गेलं सगळी घेतात हे चॉकलेटं. आणि एक किंडरचे आणले आहेत. आपल्या घरात 2 बारके पोरं आहेत त्यांच्यासाठी. हे बघा आपण केवढा काय काय आणलं आहे. हे बघा मित्रांनो, आरती चालू आहे आपली. आता पिस्टनचं ऑक्सिजन चालू करून घेतो.
मी आत्ताच करद्या घेऊन आलो आहे बघा जेवणाला. आपली बघा किडू मिठू आली वासाने बघा किरो. हे बघा हे बघा मस्त आहे बघा यांच्या खाण्याचं वासाने आपले शार्क आहेत. आणि उद्या यांची पार्टी सगळी शार्कची. आणि यांना ज्या अंड्याचा गरा असतो ते यांना आणि बाकीचं व्हाईट आपल्या चिरीमिरीला देणार आहे आपण उद्या. तर आता आपण पहिला हे यांचे डोके वेगळे करूया आणि की यांचे डोके यांना द्यायला लागतील आपले चिरीमिरीला आणि ओरिओला. तर मित्रांनो ही होती आपली आजची ब्लॉग. जर आजची ब्लॉग तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.